महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महावितरणाच्या सावरगाव 32 केव्ही विद्युत वाहिनीवर स्पार्किंग झाल्यामुळे आगीचे गोळे महावितरणाच्या रिकाम्या जागेत असलेल्या वाळलेल्या गवतावर पडले। त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागून आगीने भीषण स्वरूप धारण केले। घटनेची माहिती सहाय्यक अभियंता विराजदार यांनी वारोडवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांना दिली। त्यानंतर भुजबळ यांनी जुन्नर फायर ब्रिगेडचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून फायर कर्मचारी संतोष रोकडे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली आहे। फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत घटनास्थळी आपदा मित्र सुशांत भुजबळ, शंतनू डेरे, आदित्य डेरे तसेच महावितरणचे वायरमन, लाईनमन आणि बाह्य स्त्रोत कर्मचारी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र आगीनं मोठा पेट घेतल्यामुळे ती आटोक्यात येत नव्हती। घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलंय। तसेच नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या फायर ब्रिगेडनेही मदतकार्य केले। नारायणगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांनी घटनास्थळी मदतकार्य केले। सर्व संबंधित विभागाच्या समन्वयातून मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी विद्युत वाहिन्यांखाली वाहन उभे करू नये, तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।